मोठेच पुतळे पाहिले. एक चिंचपुरा म्हणून आमच्याकडे एक गाव आहे, रस्त्याने जर आपण गेलात पाळजीवरून तर तो पुतळा 50 वर्षापूर्वी विनोद भाऊ बसवलाय. त्यामुळे जुन्या काळात होतं, ठीक होतं, पण या काळामध्ये पुतळा बसवणं फार भयानक किचकट काम आहे. परवानग्या घेत घेत आम्ही थकून जातो. ममुराबादची परवानगी घ्यायला मी मंत्री असल्यानंतर मला वर्ष लागलं. ही परिस्थिती आहे. तेव्हा आम्ही तो बसवला. आता माझ्या गावाची परवानगीची प्रोसेस मी सुरू केली आहे. पण काही लोक उत्साहामध्ये पुतळे बसवून देतात. तसं करू नका मित्रांनो. आपल्याला तो मग पुन्हा पुतळा काढावा लागतो, कुठेतरी ठेवावा लागतो. परवानगी मिळते, लेट पर थेट पुतळा बसवायचा तो आपला अधिकार आहे, पण कायद्याने बसवा. कायद्याने बसवला तर त्याला संरक्षण मिळते. कायद्याने बसला तर आपल्याला समिती तयार करता येते. आणि मला तरी असं वाटतं की या समितीने जे कार्य केलंय, आमदार साहेबांनी जे त्यांना मदत केली आहे, त्यांचं मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. वेळ भरपूर झालाय, पण तरी सुद्धा आपण आज असा दिवस निवडला की आज 2 महापुरुषांचा जयंतीचा दिवस आहे असं समजायला काय हरकत नाही. आज लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे की ज्यांनी निजामांचं सगळं जे संस्थानं होतं ती उद्ध्वस्त केली, मराठवाड्याला मुक्ती केलं. आणि आज आपल्याला माहिती आहे की आपल्या या राज्यामध्ये, या देशामध्ये असे महापुरुष होऊन गेले. म्हणून आपला हा देश, सर्व जाती धर्मांनी नटलेला आपला देश, या देशामध्ये शिवाजी महाराजांचं नाव हे देवापेक्षाही मोठं आहे हे मला सांगायला काही हरकत नाही. कारण की शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे. हा एकमेव राजा असा आहे की इथे सगळ्या जाती धर्माचे लोक येतात. नाहीतर आपण बघत असाल की आता महापुरुषांना पण जातीमध्ये वाटण्याचा काही प्रमाणामध्ये ठिकाण होऊन चाललंय. महात्मा फुले म्हणला म्हणजे माळी समाजाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले म्हणजे फक्त बौद्ध समाजाचे, असं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्याकरताही न्याय दिला, आम्हालाही संविधान दिलंय, तुम्हालाही संविधान दिलंय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित हा गुलाबराव पाटील मंत्री झाला नसता. हे बाबासाहेबांची कृपा आहे. त्यामुळे ह्या लोकांनी जे कार्य केलंय हे एका समाजाकरता केलेलं नाही, हे एका धर्माकरता केलेलं नाही, तर हे पूर्ण देशाकरता केलेलं आहे. असेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. पुनश्च आपल्या गावकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, तरुण मंडळीचं अभिनंदन करतो, चंदूभाया आमदार मोदयाचं अभिनंदन करतो की शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न केले असते भाऊ तर ह्या लोकांना परवानगी भेटणं फार मुश्किल राहिलं असतं. परवानगी मिळाली नसती. आपण आमदार होतात म्हणून ही परवानगी भेटू शकली. बरेच आमदार झाले, बरेच मंत्री झाले, पुतळे तर काय साधे फोटो सुद्धा आणू शकले नाही. आता मला काय कोणावर टीका करायची नाही. टीका करायची असेल तर दुसरं मैदान आहे. तर शिवाजी महाराज पाहताय की तू काय बोलतोय असं ते म्हणतील मला. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आज हा सुंदर असा दिवस आहे. पुनश्च आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.